हॅलो स्टुडंट्स, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्याससत्रामध्ये मी धनवे जी.एच. शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, शारदानगर, बारामती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तिसऱ्या प्रकरणामध्ये आजपर्यंत आपण ज्या बाबी पाहिलेल्या आहेत त्या परत एकदा सांगतो आणि पुढे जाऊयात. मागणी विश्लेषण अर्थात डिमांड ॲनालिसिस यामध्ये आपण पाहिलं मागणी म्हणजे काय, मागणीची संकल्पना, मागणी घडून येण्यासाठी इच्छा, खरेदी शक्ती आणि पैसा खर्च करण्याची व्यक्तीची मानसिक तयारी या बाबी आवश्यक आहेत. मागणी पत्रक आणि मागणी पत्रकाचे दोन भाग आपण पाहिले, एक वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजाराची मागणी पत्रक. मागणीची बेनहॅम यांची व्याख्या आपण पाहिली होती. विशिष्ट वेळी, विशिष्ट किमतीला, विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. अर्थात मागणीमध्ये या 4 बाबी आवश्यक आहेत. विशिष्ट वेळ, विशिष्ट वस्तू, विशिष्ट किंमत आणि नगसंख्या. मागणीच्या या व्याख्येच्या आधारे आपण असा निष्कर्ष काढला की मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे. हे या व्याख्येच्या आधारे आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल. अर्थात मागणी ही बदलणारी संकल्पना आहे. मागणी पत्रकामधले दोन भाग आपण पाहिले, वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजाराचे मागणी पत्रक. बाजारात एखाद्या वस्तूच्या विविध किमती असताना एखाद्या व्यक्तीकडून त्या वस्तूची किती मागणी केली जाते हे दर्शविणाऱ्या पत्रकास आपण वैयक्तिक मागणी पत्रक असे म्हणतो. अर्थात वैयक्तिक मागणी पत्रक हे एका व्यक्तीचं मागणी पत्रक असतं, एका व्यक्तीच्या संदर्भात ते सांगितलेलं असतं. बाजार मागणी पत्रक म्हणजे काय आणि बाजार मागणी पत्रकाची व्याख्या आपण पाहिली. विशिष्ट कालावधीत बाजारात एखाद्या वस्तूच्या विविध किमतींना बाजारात असणाऱ्या सर्व व्यक्तीकडून जी एकूण मागणी केली जाते ती बाजार मागणी आहे. आणि या विविध किमतींना असणारी बाजार मागणी ज्या पत्रकात दर्शवली जाते त्याला आपण बाजार मागणी पत्रक असे म्हणतो. त्याची आपण प्रत्यक्ष 3 व्यक्ती घेऊन उदाहरणाच्या सहाय्याने ही संकल्पना समजून घेतलेली होती. बाजारामध्ये 3 व्यक्ती आहेत, महेश, गणेश आणि उमेश, आणि त्यांच्या संदर्भातलं हे आपण मागणी पत्रक पाहिलेलं होतं. या मागणी पत्रकाच्या आधारे आपण तक्ता आणि आकृती पाहिल्यानंतर पुढचा भाग आपण पाहत होतो. मागणी वक्र जो आहे तो ऋणात्मक उताराचा येण्याची काय कारणं आहेत किंवा मागणी वक्र ऋणात्मक उताराचा काय येतो त्याच्या वेगवेगळ्या कारणांचा आपण विचार केला. पहिलं कारण आपण पाहिलं घटत्या सीमांत उपयुक्तीचा सिद्धांत. 2 उत्पन्न परिणाम किंवा वास्तव उत्पन्न परिणाम. 3 पर्यायता परिणाम. 4 विविध उपयोगी वस्तू. 5 नवीन उपभोक्ते. 6 आपण या ठिकाणी मागणीचे प्रकार जे आहे ते प्रकार आपण पाहिलेले आहेत. पहिला प्रकार आपण पाहिला प्रत्यक्ष मागणी, दुसरा पाहिला अप्रत्यक्ष किंवा परोक्ष मागणी, तिसरा प्रकार आपण पाहिला पूरक मागणी किंवा संयुक्त मागणी, चौथा प्रकार आपला संमिश्र मागणी आणि 5वा प्रकार जो पाहिला होता तो स्पर्धात्मक मागणी. मागणी निश्चित करणारे घटक किंवा मागणीचे निर्धारक घटक आपण पाहिलेले होते. त्यामध्ये किंमत हा मागणी निर्धारित करणारे घटक आपण पाहिला होता. 2 नंबर उत्पन्न. 3 पर्यायी वस्तूंच्या किमती. 4 पूरक वस्तूंच्या किमती. 5 आपण पाहिलं वस्तूचे स्वरूप. 6 आपण पाहिलं लोकसंख्येचे आकारमान. 7 भविष्यकालीन किमतीविषयीचे अंदाज.
8 जाहिरात आणि 9 आपण पाहिलं आवडीनिवडी, सवयी, फॅशन इत्यादी. 10वा मुद्दा जो आपण पाहिला होता तो देशाची कर रचना आणि इतर काही घटक पाहिले होते. त्यामध्ये नैसर्गिक परिस्थिती, तंत्रज्ञानातील बदल, सरकारची धोरणे, रूढी आणि परंपरा इत्यादी. मागणीचा नियम आपण पाहिला होता. 1890मध्ये डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये मागणीच्या नियमाची मांडणी केलेली होती. वस्तूची किंमत आणि त्या वस्तूमध्ये असणारा मागणीचा सहसंबंध या नियमाद्वारे स्पष्ट केलेला आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणीत घट होते आणि किमतीत घट झाली असता मागणीचा विस्तार होतो किंवा मागणी वाढत जाते. त्याचा आपण फंक्शन पाहिलं होतं. डी इज अ फंक्शन ऑफ पी अर्थात डिमांड, एफ फॉर फंक्शन, पी फॉर प्राइस. त्यानंतर मागणी नियमाची गृहीतके हा जो मागणीचा नियम आपण पाहिला. इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत कमी झाली असता मागणी वाढते आणि किंमत वाढली असता मागणी कमी होते. हा जो मागणीचा नियम आपण पाहिलेला आहे त्या नियमाची गृहीतके आपण पाहिली होती. त्यामध्ये पहिला आपण पाहिलं स्थिर उत्पन्न पातळी. 2 नंबर आपण पाहिलं लोकसंख्येचे आकारमान बदलत नाही किंवा त्यामध्ये बदल होत नाही. 3 आपण पाहिलं पर्यायी वस्तूंच्या किमती या स्थिर असतात, त्यामध्ये बदल होत नाही. 4 आपण पाहिलं पूरक वस्तूच्या किमती या स्थिर असतात, त्यामध्ये बदल होत नाही. 5 आपण पाहिलं भविष्यकालीन किंमत बदलाची अपेक्षा किंवा अंदाज व्यक्त केले जात नाहीत. 6 नंबर आपण पाहिलं आवडीनिवडी, सवयी, प्राधान्यक्रम, फॅशन यामध्ये बदल होत नाही. 7 नंबर आपण पाहिलं कर विषयक धोरणामध्ये बदल होत नाही. आणि या ठिकाणी मागणीचा जो नियम आहे तो नियम आपण गृहीतकानंतर तक्ता आणि आकृतीच्या सहाय्याने हा नियम आपण पाहिलेला होता. या ठिकाणी तक्त्याच्या सहाय्याने परत समजून घेऊया. किंमत घेतलेली आहे आणि इथं मागणी घेतलेली आहे. किंमत 14 रुपये असताना अर्थात किंमत अधिक असताना 50 नगांची मागणी केली गेलेली आहे. किंमत 12 रुपये असताना किंमत कमी झाली आता तर मागणी काय झालेली आहे, वाढलेली आहे. मागणी 100 झालेली आहे. किंमत 10 रुपये झाली, 14 12वरनं काय झाली 10 रुपये झाली तर 150 नगांची मागणी झालेली आहे. किंमत 8 रुपये झाली तर 200 नगांची मागणी. 6 रुपये किमतीला 250 नगांची मागणी. 4 रुपये किमतीला 300 नगांची मागणी. 2 रुपये किमतीला 350 नगांची मागणी. हेच आपण उलट पद्धतीने पण पाहिलं होतं. 2 रुपये, 4 रुपये, 6 रुपये, 8 रुपये, 10 रुपये, 12 रुपये, 14 रुपये किंमत आणि 350 नगांची मागणी. म्हणजे किंमत वाढत असताना मागणी कशी 300, 250, 200, 150, 100, 50 अशी कशी कमी होत जाते हे आपण पाहिलेलं होतं. आकृतीच्या सहाय्याने हा नियम आपण समजून घेतलेला होता. यामध्ये या अक्षावरती आपण OY अक्षावरती किंमत घेतलेली आहे आणि OX अक्षावरती आपण मागणी घेतलेली आहे आणि या वेगवेगळ्या किमतींना असणारी ही मागणी दर्शवलेली आहे. कमी किमतीला मागणी इथं 350 नगांची अर्थात जास्ती आहे. किंमत वाढली, मागणी कमी झाली. किंमत आणखीन वाढली, मागणी कमी झाली. किंमत वाढली, मागणी कमी झाली. किंमत आणखीन वाढली, मागणी कमी झाली. किंमत आणखीन वाढली, मागणी कमी झाली. किंमत 14 रुपये झाली, मागणी 50 नगांची झालेली आहे. हे आपण आकृतीच्या सहाय्याने मागणीचा नियम समजून घेतलेला होता. आणि आपण पुढे जाऊन मागणी नियमाचे अपवाद हा भाग पाहत आहोत. तर आजचा जो भाग आहे तो आपण पाहूयात. मागणी नियमाचे अपवाद किंवा कोणत्या गोष्टीबाबत मागणीचा नियम खरा ठरत नाही त्याला आपण मागणी नियमाचे अपवाद असे म्हणतो. तर एक एक अपवाद आपण पाहूयात. तत्पूर्वी मागणीच्या नियमामध्ये काय होतं. मागणीच्या नियमामध्ये मागणी वक्र जो आहे तो असा येतो, अर्थात डावीकडून उजवीकडे खाली सरकत जाणारा ऋणात्मक उताराचा मागणी वक्र आपण त्याला म्हटलेला आहे. आणि हा नियमाचा वक्र आहे. किंमत वाढली असता मागणी कमी असते आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढते किंवा अधिक संख्येची केली जाते. मागणी नियमाच्या अपवादामध्ये मात्र मागणी वक्र धनात्मक उताराचा येतो. डावीकडून उजवीकडे
वरती सरकत जाणारा येतो. म्हणजेच काय, किंमत वाढली तर मागणीसुद्धा काय होते, वाढते. आणि किंमत जर कमी झाली तर मागणीसुद्धा काय होते, कमी होते. या ठिकाणी हा मागणी वक्र आहे आणि या मागणी वक्रामध्ये एवढ्या किमतीला एवढी मागणी आहे, एवढ्या किमतीला एवढी मागणी आहे, एवढ्या किमतीला एवढी मागणी आहे. म्हणजेच किंमत अधिक असताना मागणी अधिक आहे आणि किंमत कमी असताना मागणी कमी आहे. हे एक वेगळ्या आणखीन आकृतीच्या सहाय्याने आपण समजून घेतोय. समजा की इथं 8 रुपये या किमतीला 40 नगांची मागणी आहे. ठीक आहे, अपवाद पहा कसा निर्माण होतो. 8 रुपये किंमत आहे वस्तूची आणि 8 रुपये या किमतीला 40 नगांची मागणी आहे. किंमत काय झाली, 8 वरनं 10 रुपये झाली. तर मागणी काय व्हायला पाहिजे, मागणी नियमानुसार कमी व्हायला पाहिजे. पण इथं घडलं काय, 10 रुपये किमतीला 50 नगांची मागणी झाली, म्हणजे मागणी वाढ झाली. अपवादामध्ये असं घडतं, एखाद्या वस्तूची किंमत जर वाढली तर मागणी वाढत जाते आणि एखाद्या वस्तूची किंमत जर कमी झाली तर मागणी कमी होत जाते. म्हणजे मागणी नियमामध्ये किंमत वाढली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते. पण अपवादामध्ये मात्र उलट घडतं. एखाद्या वस्तूची किंमत, अपवादात्मक परिस्थितीमध्ये काय होतं, एखाद्या वस्तूची किंमत जर का वाढली, 10 रुपये झाली समजा, तर मागणी 40 वरनं काय झाली, आता 50 नगांची झाली. किंमत 12 झाली तर मागणी आणखीन वाढली, 60 झाली. किंमत 14 झाली तर मागणी आणखीन वाढली, 70 झाली. आणि एखाद्या वस्तूची किंमत जर का कमी झाली तर मागणी सुद्धा कमी होते. आता इथं 8 रुपयावर किंमत 6 रुपये झाली तर मागणी काय झाली, 30 वरनं 40 झाली. किंमत आणखीन कमी झाली, 4 रुपये झाली तर मागणी आणखीन काय झाली, कमी झाली. किंमत 2 झाली तर मागणी 10 नगांचीच केली जाते. म्हणजे किंमत इथं कमी होत असताना मागणी काय होते आहे, कमी होते आहे आणि किंमत वाढत असताना मागणी वाढत आहे. याला मागणी नियमाचा अपवाद असे म्हणतो. असं होतं का, तर प्रत्यक्षात असं होतं. कुठल्या गोष्टीबाबत होतं ते आपण पाहूया, ते आपण जाणून घेऊया. ठीक आहे, इथं पहा, किंमत कमी झाली असता मागणी वाढत जाते आणि किंमत वाढली असता मागणी कमी न करता मागणी सातत्याने चालू ठेवली जाते. याला आपण काय म्हटलं, मागणीचा अपवाद असं म्हटलेलं आहे. गिफेनचा विरोधाभास असा पहिला अपवाद आपल्याला सांगता येईल. सर रॉबर्ट गिफेन नावाचा एक ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ होता. काय नाव, सर रॉबर्ट गिफेन. आणि सर रॉबर्ट गिफेन या अर्थशास्त्रज्ञाने डॉक्टर मार्शल यांचा सिद्धांत पाहिल्यानंतर, अभ्यासल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की बाजारामध्ये अशा काही वस्तू आहेत की ज्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होत नाही, तर उलट मागणी काय होते आहे, वाढते आहे. आणि त्या कोणत्या वस्तू आहेत हे त्यांनी अभ्यासलं. रॉबर्ट गिफेन यांनी काय पाहिलं की डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी जो नियम सांगितलेला आहे, किंमत वाढली की मागणी कमी होते, किंमत कमी झाली की मागणी कमी होते, हा नियम बाजारातील काही वस्तूंना लागू होत नाही. या वस्तूची किंमत कमी झाली की लोक त्या वस्तूची मागणी करत नाहीत, असं रॉबर्ट गिफेन यांच्या लक्षात आलं ब्रिटनमध्ये. आणि मग त्यांनी असं स्पष्ट केलं की डॉक्टर मार्शल यांचा जो मागणीचा नियम आहे तो हलक्या दर्जाच्या वस्तू किंवा निकृष्ट दर्जाच्या वस्तू, कनिष्ठ दर्जाच्या वस्तू, एक शब्द आहे, हलक्या दर्जाच्या वस्तू, निकृष्ट दर्जाच्या वस्तू किंवा कनिष्ठ दर्जाच्या वस्तू, लो क्वालिटी गुड्स आपण म्हणतो की नाही, तर त्या या हलक्या दर्जाच्या वस्तूबाबत मागणीचा नियम लागू पडत नाही, तो अपवाद आहे याला. आणि त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं. ज्या कनिष्ठ दर्जाच्या वस्तू आहेत त्या कनिष्ठ दर्जाच्या वस्तूबाबत काय होत होतं, तर या कनिष्ठ दर्जाच्या किंवा हलक्या दर्जाच्या वस्तूबाबत किंमत आणि मागणी यांच्यामध्ये असणारा जो काही संबंध आहे तो व्यस्त स्वरूपाचा नसून तो समस्वरूपाचा आहे, असं डॉक्टर मार्शल यांच्या मागणी नियमाच्या अपवादामध्ये गिफेन यांनी स्पष्ट केलं. गिफेन काय म्हणतात की मागणी नियमामध्ये जो व्यस्त संबंध आहे तर या हलक्या दर्जाच्या वस्तूमध्ये काय आहे, समसंबंध आहे. म्हणजे कसा,
तर हलक्या दर्जाच्या वस्तूची किंमत कमी झाली तर त्याबाबत हा नियम खरा ठरत नाही. किंमत कमी झाली तर मागणी काय होते, वाढत जाते, असं गिफेन यांच्या लक्षात आलं. तर हलक्या दर्जाच्या ज्या वस्तू आहेत त्यांच्या किमतीत घट होत असताना लोक त्यांची मागणी काय करत होते, कमी करत होते आणि किंमत वाढत असताना या वस्तूची मागणी वाढवत होते. आता असं का आणि कोणत्या वस्तू आहेत, तर आपण माहिती आहे हलक्या दर्जाचा पाव आहे, हलक्या दर्जाचा तांदूळ आहे, आपण ज्याला रेशनचा तांदूळ म्हणतो की नाही, रेशनिंगचा तांदूळ, किंवा जाडे भरडे कापड आहे की नाही, हलक्या दर्जाचं कापड किंवा हलकं कापड, हलक्या दर्जाची ज्वारी असेल, हलक्या दर्जाचा गहू असेल, ह्या ज्या लो क्वालिटी गुड्स आहेत, हलक्या दर्जाच्या वस्तू आहेत, तर यांच्याबाबत मागणीचा नियम खरा ठरत नाही आणि म्हणून यांना गिफेनच्या वस्तू असं म्हटलेलं आहे. आता असं का घडतं, तर आपल्याला माहिती आहे ज्या हलक्या दर्जाच्या वस्तू असतात, समजा रेशनिंगचा तांदूळ आहे, रेशनच्या तांदूळची किंमत कमी झाली, समजा की हा तांदूळ 20 रुपये किलोवरनं 5 रुपये किलो झाला, म्हणजेच काय झालेलं आहे, हलक्या दर्जाच्या वस्तूची किंमत कमी झालेली आहे. तर इथं मागणीच्या नियमाप्रमाणे काय व्हायला पाहिजे होतं, किंमत कमी झालेली आहे, मागणी वाढणं अपेक्षित होतं, पण मागणी नियमाप्रमाणे इथं वर्तन करत नाहीत. लोक मागणी नियमाप्रमाणे इथं वागणार नाहीत. होईल काय, या हलक्या दर्जाच्या वस्तूची किंमत कमी झाली की मागणी काय होईल, कमी होईल. समजा 20 रुपये किमतीला 20 रुपये या किमतीला 30 किलोची मागणी होती, आता किंमत 20 वरनं 10 झाली तर मागणी काय होईल, 20 किलोची होईल. म्हणजेच काय, किंमत वाढली तर मागणी वाढत जाते आणि किंमत कमी झाली तर मागणी कमी होत जाते. कोणत्या वस्तूबाबत, हलक्या दर्जाच्या वस्तूबाबत. आणि ज्या सर्वसामान्य गुड्स आहेत, वस्तू आहेत, त्याबाबत मात्र किंमत वाढली की मागणी कमी होते, किंमत कमी झाली की मागणी वाढते. पण हलक्या दर्जाच्या वस्तूबाबत मात्र कमी किमतीला लोक मागणी कमी करतात आणि जास्ती किमतीला लोक मागणी जास्ती करतात. असं का घडतं, तर आता समजा आपण रेशनिंगच्या तांदूळचं उदाहरण घेतलं, 20 रुपये किलो तांदूळ होता, 20 रुपये किलोवरनं तो समजा की 10 रुपये किलो झाला, काय झाला, 10 रुपये किलो झाला किंवा 5 रुपये किलो झाला. रेशनचा तांदूळ कसं झालेला आहे, हलक्या दर्जाचा तांदूळ 5 रुपये किलो झाला. ज्यावेळेस हलक्या दर्जाचा तांदूळ 5 रुपये किलो होतो त्यावेळेला बासमतीसारखा चांगल्या दर्जाचा तांदूळसुद्धा काय झालेला असतो, त्याचीसुद्धा किंमत कमी झालेली असते. आणि त्यामुळे आता लोक काय करतात, हलक्या दर्जाचा तांदूळ घेण्याऐवजी, रेशनचा तांदूळ घेण्याऐवजी आता लोक काय करतात, बासमती तांदूळ घेतात. म्हणजे त्यांना पण आता, म्हणजे जे लोक पूर्वी रेशनचा तांदूळ घेत होते, रेशनचा तांदूळ खात होते, त्यांना आता बासमती तांदूळ घेणं परवडायला लागतं. कारण बासमती तांदूळाची किंमतसुद्धा काय झालेली असते, कमी झालेली असते. आणि त्यामुळे आता रेशनच्या तांदूळची किंमत कमी होऊनसुद्धा लोक मागणी करत नाहीत, लोक बासमतीची मागणी करतात. आणि त्यामुळे या ठिकाणी रेशनच्या तांदूळची किंमत कमी होऊनसुद्धा मागणी काय झाली, कमी झाली. याच्या उलट आपण पाहूया, समजा रेशनचा तांदूळ 20 रुपयावरनं 40 रुपये झाला, तर आता मागणी काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. पण तसं होत नाही, उलट मागणी वाढत जाते. कशी, तर जे लोक पूर्वी बासमती खात होते, बासमती तांदूळ घेत होते, त्या लोकांना आता बासमती तांदूळ परवडत नाही, कारण बासमती तांदळाची किंमतसुद्धा अनेक पटीने वाढलेली असते. आणि म्हणून लोक काय करतात, जे लोक पूर्वी बासमती तांदूळाची मागणी करत होते ते लोक आता रेशनचा तांदूळ खरेदी करू लागतात. कारण ज्यावेळेला रेशनचा तांदूळ 40 रुपये किलोला झालेला असतो त्यावेळेस बासमती तांदूळ 200 रुपये किलोला झालेला असतो. आणि त्यामुळे लोक आता काय करतात,
बासमती खाण्याऐवजी रेशनचा तांदूळ खातात आणि त्यामुळे रेशनच्या तांदूळची किंमत 40 रुपये झालेली असून सुद्धा त्याची मागणी वाढत जाते. याला आपण काय म्हटलेलं आहे? गिफेनचा विरोधाभास असं म्हटलेलं आहे. तर हलक्या दर्जाचा पाव, हलक्या दर्जाचा तांदूळ, जाडे भरडे कापड याबाबत मागणीचा नियम खरा ठरत नाही. हे सर रॉबर्ट गिफेन यांनी या ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञाने स्पष्ट केलं आणि म्हणून याला आपण मागणी नियमाच्या अनुषंगाने गिफेनचा विरोधी आभास असे म्हणतो. जाऊया पुढच्या पॉईंटकडं. पुढचा जो अपवाद आहे प्रतिष्ठादर्शक वस्तू किंवा प्रतिष्ठेच्या वस्तू. आता प्रतिष्ठादर्शक वस्तू कोणत्या असतात किंवा प्रतिष्ठेच्या वस्तू कोणत्या असतात, तर तो मागणी नियमाला अपवाद का आहे हे आपण पाहूया. ज्या वस्तूमधून व्यक्तीला आपली प्रतिष्ठा वाढल्यासारखी वाटते किंवा ज्या वस्तू आपली प्रतिष्ठा प्रदर्शित करतात, प्रतिष्ठा वाढल्याचा भास होतो व्यक्तीला, अशा मौल्यवान वस्तूंच्या बाबत मागणीचा नियम खरा ठरत नाही. ज्या वस्तू श्रीमंत वर्ग आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी आहे की नाही, आपली खोटी प्रतिष्ठा टिकवण्यासाठी खरेदी करतो, त्या वस्तूची किंमत जेवढी जास्त असेल तेवढी त्या व्यक्तीला आपली प्रतिष्ठा वाढल्याचा भास होतो. त्याला तसं फील होतं, त्याला तसा भास होतो की आपली प्रतिष्ठा वाढलेली आहे, लोक आपल्याला सन्मान देत आहेत, लोक आपल्याला मान देत आहेत, लोक आपल्याला मानत आहेत. वास्तवात तसं नसतं. ते त्याचा अंतर्गत प्रश्न असतो, त्याचा तो मानसिक प्रश्न असतो. पण इथं तसा फील असतो की त्याला असं वाटतं की आपली प्रतिष्ठा वाढलेली आहे. तर अशा प्रतिष्ठादर्शक वस्तू ज्या आहेत, प्रतिष्ठा वाढल्याचा भास निर्माण करणाऱ्या ज्या वस्तू आहेत, त्या वस्तूबाबत मागणीचा नियम खरा ठरत नाही. कसं पहा, अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्याच्यातून आपली प्रतिष्ठा वाढल्याचा लोकांना भास होतो किंवा तशी त्याला जाणीव होते, तसं त्याला वाटतं. तर सोन्यासारखी वस्तू आहे, हिरे आहेत, महागडे हिरे आहेत, माणके आहेत, मोती आहेत, महागड्या गाड्या आहेत. तर या वस्तूतून आपली प्रतिष्ठा वाढल्याचा त्या व्यक्तीला फील येतो. त्या व्यक्तीला तसं वाटायला लागतं की आपली प्रतिष्ठा वाढलेली आहे, लोक आपल्याला मान देत आहेत, लोक आपला सन्मान करत आहेत. तर या प्रतिष्ठादर्शक वस्तूच्या बाबत मागणीचा नियम खरा ठरत नाही, कारण या श्रीमंताकडून या वस्तूची किंमत जेवढी अधिक असेल तेवढी मागणी जास्ती केली जाते किंवा मागणी कायम राहते. म्हणजे कसं, तर या प्रतिष्ठादर्शक वस्तूची किंमत जेवढी जास्त तेवढी आपली प्रतिष्ठा आणखीन वाढलेली आहेच त्याला वाटतं आणि त्यामुळे किंमत वाढली तरी या वस्तूची मागणी कमी होत नाही, उलट मागणी वाढत जाते. किंमत वाढलेली असताना सुद्धा या व्यक्तीने ही एक वस्तू खरेदी केली असं लोक म्हणायला लागतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीला आपली प्रतिष्ठा कशी वाढलेली आहे, आपण कसं समाजात प्रतिष्ठित झालेलो आहोत असा फील येतो आणि त्यामुळे या वस्तूबाबत मागणीचा नियम खरा ठरत नाही. तर प्रतिष्ठादर्शक वस्तू या काय आहेत, मागणी नियमाला अपवाद आहेत, त्याबाबत मागणीचा नियम खरा ठरत नाही. पुढचा जे पॉईंट आहे, मुद्दा आहे, तो आहे भविष्यकालीन किमतीविषयीचे अंदाज. आपण कसे अंदाज बांधतो? सोन्याची किंमत पुढच्या महिन्यामध्ये कमी होणार आहे, सोन्याची किंमत पुढच्या महिन्यामध्ये वाढणार आहे, असे जे आपण अंदाज व्यक्त करतो, अंदाज बांधतो, त्याला आपण काय म्हणतो? भविष्यकालीन किमतीविषयीचे अंदाज. तर असे अंदाज जर बांधल्या गेले तर मागणीचा नियम खरा ठरत नाही, मागणीचा नियम चुकीचा ठरतो. आणि म्हणून भविष्यकालीन किमतीविषयीचे अंदाज हा मागणी नियमाला अपवाद कसा आहे ते आपण पाहूया. भविष्यात वस्तूच्या किमतीत वाढणार आहेत किंवा कमी होणार आहेत असं लोक अंदाज बांधतात, त्यावेळेला मागणीचा नियम खरा ठरत नाही. भविष्यातील किमतीबाबत लोक जर अंदाज बांधत असतील तर मागणीचा नियम चुकीचा ठरतो. भविष्यात एखाद्या वस्तूची किंमत वाढणार आहे, अधिक होणार आहे असा जर अंदाज बांधला गेला, बघा हा, भविष्यात एखाद्या वस्तूची किंमत काय होणार आहे? वाढणार आहे
असा जर अंदाज बांधला गेला तर आज त्या वस्तूची किंमत वाढलेली असताना सुद्धा भविष्यात आणखी किंमत वाढणार आहे, या भीतीपोटी लोक काय करतात, वस्तूची खरेदी आज करतात आणि त्यामुळे मागणी आज किंमत वाढलेली असताना सुद्धा वाढत जाते. त्याचबरोबर हे आपण परत समजून घेऊया. समजा आपण एक उदाहरण घेऊया. इथं तांदूळ आहे. तांदूळ या वस्तूची किंमत वाढलेली आहे. समजा तांदूळ 50 रुपये किलोवरनं 80 रुपये किलो झालेला आहे. किंमत काय झाली तांदूळची? 50 वरनं 80 झालेली आहे. किंमत वाढलेली आहे. मागणीच्या नियमाप्रमाणे काय व्हायला पाहिजे? मागणी कमी व्हायला पाहिजे की नाही? किंमत वाढली मागणी कमी होते, किंमत कमी झाली मागणी वाढते. तर या ठिकाणी 50 रुपये किंमत आलेली आहे, 50 वरनं 80 झालेली आहे. तर मागणी काय होणं अपेक्षित आहे? वाढणं अपेक्षित आहे. पण त्याच वेळेला लोकांनी जर असा अंदाज बांधला की 80 रुपयावरनं किंमत आता 200 रुपये किलो होणार आहे, तर काय होईल? लोक आज किंमत वाढलेली असताना सुद्धा 80 रुपये किंमत झालेली असताना सुद्धा आज लोक काय करतील? त्या वस्तूची मागणी करतील, कारण भविष्यात ती वस्तू कितीला होणार आहे? 200 रुपयाला होणार आहे. आणि त्यामुळे मागणीचा नियम इथं खरा ठरणार नाही. जाऊया पुढे. आता आणखीन उदाहरण घेऊया. त्याचबरोबर भविष्यात एखाद्या वस्तूची किंमत कमी होणार आहे असा जर अंदाज बांधला गेला तर आज त्या वस्तूची किंमत कमी होऊन सुद्धा भविष्यात आणखी किंमत कमी होणार आहे असं समजून लोक काय करतात? त्या वस्तूची खरेदी करत नाही, उलट खरेदी कमी करतात. वास्तवात आज किंमत कमी झाली असताना सुद्धा त्या वस्तूची मागणी काय झाली? कमी झाली आणि मागणी नियमाच्या विरुद्ध वर्तन इथं घडलेलं आहे. बघा, म्हणजे समजा तांदूळची किंमत होती 50 रुपये किलो. 50 रुपये किलोवरनं तांदूळ झाला 40 रुपये किलो. किंमत काय झाली? कमी झाली. ठीक आहे. आता किंमत कमी झाल्यानंतर मागणी काय होणं अपेक्षित होतं? निश्चितपणे वाढणं अपेक्षित होतं. पण त्याच वेळेला झालं काय? लोकांनी असा अंदाज बांधला की भविष्यामध्ये 40 वरनं किंमत 10 रुपये किलो होणार आहे. तांदूळ काय होणार आहे? 10 रुपये किलो. सॉरी. तर काय होईल? 40 रुपये किंमत झालेली असताना सुद्धा लोक 10 रुपये किलो होणार आहे ही अपेक्षा बाळगून राहतील आणि मागणी करणार नाहीत. आणि म्हणून मागणीचा नियम इथं चुकीचा ठरेल. भविष्यकालीन किमतीविषयी अंदाज बांधले गेले तर. म्हणून मागणी नियमाला भविष्यकालीन किमतीविषयी बांधलेले अंदाज हा काय आहे? अपवाद आहे. किमतीचा आभास हा एक अर्थात मानसशास्त्रीय बाब आहे. इथं सुद्धा किमतीचा आभास हा मागणी नियमाला अपवाद आहे. बरोबर. म्हणजे अधिक किंमत असल्यानंतर त्याच्याविषयीचा असणारा आभास काय आहे समजून घेऊया. पहा, खूप छान आहे. किमतीचा आभास हा एक मानसशास्त्रीय बाब असून या आभासामुळे मागणीचा नियम चुकीचा ठरत असतो. कसा? एखाद्या वस्तूची किंमत जास्त असेल तर उपभोक्त्याला त्या वस्तूचा दर्जा चांगला असल्याचा आभास होतो आणि तसा समज होतो त्याचा, आणि त्यामुळे किंमत अधिक असून सुद्धा त्या वस्तूची उपभोक्त्याकडून काय केली जाते? मागणी केली जाते, वस्तूचा चांगला दर्जा आहे असं समजून. आहे की नाही? म्हणजे समजा आपण बाजारात गेलो. बाजारामध्ये आपल्याला समजा एखादी वस्तू घ्यायची आहे. ठीक आहे. आणि त्या वस्तूची किंमत वाढलेली आहे किंवा जास्ती आहे. तर आपल्याला काय वाटतं की चांगला दर्जा आहे, चांगली वस्तू आहे, क्वालिटीची वस्तू आहे ही. म्हणजे किंमत अधिक असणं म्हणजे चांगली वस्तू असणं, चांगला दर्जा असणं, क्वालिटी चांगली असणं, असा जो त्या वस्तूविषयी आपला समज आहे, त्या समजामुळे, गैरसमजामुळे, त्या आभासामुळे आपण काय करत असतो? वस्तू खरेदी करत असतो किंमत जास्त देऊन. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याकडनं असं घडतं की एखाद्या चांगल्या दुकानामध्ये आपण जातो. एकदम पॉश दुकान आहे, छान फर्निचर केलेलं आहे, AC लावलेला आहे, जिकडं तिकडं एकदम चकाचक आहे. अशा दुकानात आपण जातो आणि त्या दुकानात वस्तूची किंमत जास्त असताना सुद्धा आपण ती वस्तू खरेदी करतो, कारण आपल्याला काय वाटतं की त्या दुकानामध्ये जास्ती किंमत दिली म्हणजे वस्तू चांगल्या क्वालिटीची आहे. वास्तवात तीच वस्तू
एखाद्या छोट्याशा दुकानामध्ये आपणाला कमी किमतीमध्ये मिळू शकली असती, पण किंमत अधिक आहे म्हणजे वस्तू चांगली आहे, हा जो आपला त्या वस्तूविषयीचा आभास आहे, त्यामुळे मागणीचा नियमाला इथं काय झालेला आहे, अपवाद ठरलेला आहे. मागणीचा नियम इथं चुकीचा ठरलेला आहे. म्हणून काय आहे, किमतीचा आभास हा मागणी नियमाला काय आहे, अपवाद आहे. तर हे समजून घेत असताना हे लक्षात ठेवा तुम्ही की एखाद्या वस्तूची किंमत जर जास्त असेल तर ती वस्तू खरोखरच चांगलीच असते असं नव्हे. बऱ्याच वेळा आपण असं फसतो की अधिक किंमत देतो आणि हलक्या दर्जाची वस्तू किंवा लो क्वालिटी गुड्स घेऊन येतो. आपल्या मैत्रिणीला विचारतो केवढ्याला आणली, तर तिने ती अगदी कमी किमतीमध्ये आणलेली असते. म्हणजे किंमत अधिक असणं म्हणजे त्या वस्तूचा दर्जा चांगला असणं, हा जो किमतीविषयीचा आभास आहे, या आभासामुळे मागणीचा नियम चुकीचा ठरतो. किंमत अधिक असताना सुद्धा वस्तूची मागणी केली जाते. पुढचा जो अपवाद आहे तो आहे अज्ञान. बाजाराविषयीचा अज्ञान, बाजारातील किमतीविषयीचा अज्ञान हा मागणी नियमाला अपवाद आहे. कसा आहे पहा. उपभोक्त्यांना किंवा ग्राहकांना बाजारातील वस्तूविषयी, वस्तूच्या किमतीविषयी, किमतीतील परिवर्तनाविषयी, किमतीतील बदलाविषयी ज्ञान नसेल तर उपभोक्ता मागणी नियमाप्रमाणे वर्तन करत नाही. म्हणजेच काय, म्हणजेच एखाद्या वस्तूची किंमत वाढलेली आहे हे त्या उपभोक्त्याला किंवा ग्राहकाला माहिती नसेल तर तो त्या वाढीव किमतीला सुद्धा काय करतो, वस्तूची मागणी करत जातो. माहितीच नाही की बाबा किंमत काय होती आणि त्यामुळे मागणी नियमाप्रमाणे वर्तन करत नाही. त्याचबरोबर काही वेळेला काय होतं, वस्तूची किंमत कमी झालेली असते पण उपभोक्त्याला वस्तूची किंमत कमी झालेल्याविषयी माहिती नसतं आणि तरी तो वस्तूची मागणी करत नाही. किंमत कमी होऊन सुद्धा वस्तूची मागणी केली जात नाही, कारण त्याला माहितीच नाही की वस्तूची किंमत काल जास्त होती आज कमी झालेली आहे. अधिक समजून घ्यायचं असेल तर आपलं घरातलं उदाहरण घेऊयात. समजा बाजारामध्ये वस्तूची किंमत, मेथीच्या पेंडीची किंमत 40 रुपये किलो, 40 रुपयाला एक पेंडी झालेली आहे. काल ही वस्तूची किंमत 30 रुपये होती, 30 रुपयाला एक मेथी होती. आज ती किती झालेली आहे, 40 रुपयाला झालेली आहे. पण आपल्या वडिलांनाही माहितीच नाही की किंमत वाढलेली आहे. वडील मेथी घेऊन येतात. आई विचारते केवढ्याला आणली, वडील सांगतात 40 रुपयाला. आणि त्यावेळेला कसं घरामध्ये वातावरण असतं पहा. म्हणजे इथं किंमत वाढलेली आहे हे वडिलांना माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडनं मेथीची मागणी केली गेली किंवा मेथी खरेदी केली गेली. थोडक्यात काय, वस्तूची किंमत कमी झालेली आहे किंवा वाढलेली आहे हे जर माहिती नसेल, हे जर अज्ञान असेल तर या अज्ञानामुळे लोक वस्तूची खरेदी करतात किंवा करत नाहीत आणि त्यातून मागणीचा नियम चुकीचा ठरतो. 6 नंबर आहे सवयीच्या वस्तू. ज्या वस्तूची व्यक्तींना सवय जडलेली आहे, सवय लागलेली आहे, अशा वस्तूबाबत मागणीचा नियम खरा ठरत नाही, चुकीचा ठरतो. म्हणून हा एक काय आहे, मागणी नियमाला अपवाद आहे. कसा पहा. चहा आहे, कॉफी आहे, तंबाखू आहे, सिगारेट आहे किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थ आहेत, या वस्तूबाबत मागणीचा नियम खरा ठरत नाही, कारण या वस्तू या कसल्या वस्तू आहेत, सवयीच्या वस्तू आहेत. यांना आपण काय म्हणतो, सवयीच्या वस्तू. आणि या वस्तूच्या किमतीमध्ये किती जरी वाढ झाली तरी उपभोक्त्यांना किंवा व्यक्तीला या वस्तूची काय झालेली असते, सवय जडलेली असते आणि त्यामुळे अधिक किमतीला सुद्धा त्या वस्तूची मागणी केली जाते आणि त्यामुळे मागणीचा नियम चुकीचा ठरत असतो. म्हणून सवयीच्या वस्तू या मागणी नियमाला काय आहेत, अपवाद आहेत. हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. तर सवयीच्या वस्तू हा मागणी नियमाला काय आहे, अपवाद आहे. हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आपण या ठिकाणी मागणी नियमाचे जे अपवाद पाहत होतो ते अपवाद या ठिकाणी संपलेले आहेत. मी परत एकदा हे अपवाद सांगतो आणि आपण थांबूया. आपण पहिला जो अपवाद पाहिला किंवा मागणी नियमामध्ये अपवादामध्ये मागणीचा नियम आपण पाहिलेला आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत कमी झाली असता मागणी
वाढते आणि किंमत वाढली असता मागणी कमी होते. हे 2 रुपये किमतीला 30 नगांची मागणी आणि 14 रुपये किमतीला 50 नगांची मागणी. 2 रुपये किमतीला 350 नगांची मागणी आणि 14 रुपये किमतीला 50 नगांची मागणी. अधिक किमतीला कमी मागणी आणि कमी किमतीला अधिक मागणी हे मागणीचा नियम आहे. या मागणी नियमामध्ये अपवाद कोणते आहेत? तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये मागणी वक्र असा ऋणात्मक उताराचा न येता धनात्मक उताराचा येतो. आपण हे पाहिलं. हा आपण आकृतीच्या सहाय्याने मागणीचा अपवाद समजून घेतला. किंमत कमी झाली तरी मागणी वाढते आणि किंमत कमी झाली की मागणी कमी होते आणि किंमत वाढली की मागणी वाढते. गिफेन यांनी जे हलक्या दर्जाच्या वस्तूबाबत मागणीचा नियम खरा ठरत नाही ते स्पष्ट केलं. त्याला गिफेनचा विरोधाभास, हलक्या दर्जाच्या वस्तूबाबत हा नियम खरा ठरत नाही हे आपण पाहिलं. प्रतिष्ठेच्या किंवा प्रतिष्ठादर्शक वस्तू ज्या आहेत, सोने, हिरा, महागड्या गाड्या, माणिक, मोती याबाबत मागणीचा नियम खरा ठरत नाही. किंमत वाढली तरी लोक याची मागणी करतात, त्यांना आपली प्रतिष्ठा वाढल्याचा भास होतो. भविष्यकालीन किमतीविषयी अंदाज बांधले गेले तर मागणीचा नियम खरा ठरत नाही हे आपण पाहिलं. किमतीविषयीचा आभास, जास्ती किंमत आहे म्हणजे वस्तू चांगली आहे, हा जो आभास आहे त्यामुळे मागणीचा नियम खरा ठरत नाही. अज्ञानामुळे किंमत वाढलेली आहे हे आपल्याला माहितीच नसतं किंवा किंमत कमी झालेली आहे हे आपल्याला माहितीच नसतं आणि त्यामुळे आपण मागणी नियमाप्रमाणे वर्तन करत नाही. सवयीच्या वस्तूबाबत मागणीचा नियम खरा ठरत नाही. ज्या सवयीच्या वस्तू आहेत, दारू, चहा, कॉफी, तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा वगैरे, या वस्तूच्या किमती वाढल्या तरी लोक याची खरेदी करतातच आणि म्हणून मागणीचा नियम या ठिकाणी या वस्तूबाबत खरा ठरत नाही. तर या ठिकाणी मागणी नियमाचे अपवाद संपलेले आहेत. उद्याला आपण परत भेटणार आहोत नवीन भाग घेऊन. अर्थात या प्रकरणाचा शेवटचा भाग आपण उद्या संपवतो आहोत आणि हे प्रकरण संपवतो आहोत. उद्या आपण पाहतो आहोत मागणीतील विचलन. मागणीतील विचलनामध्ये आपण उद्याला भेटूया. थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे. भेटूया उद्याला मागणी नियमाचे अपवाद या भागामध्ये.